हाय फ्रेंड्स, मी तुमची लकी स्वरा आणि आज आम्ही आलो आहोत आमच्याच नाशिक मधल्या एका रामदास गार्डन मध्ये आणि हे गार्डन खूप मोठं आहे। आम्ही फर्स्ट प्रमोद महाजन गार्डन मध्ये गेलो होतो, पण बघितलं की तिथे 2 तारीख तर लिहिली होती की ते उघडणार आहे, पण ते म्हटले उद्या उघडणार आहे। मग पप्पा म्हटले चला मी तुम्हाला माझ्या लहानपणीच्या गार्डन मध्ये घेऊन जातो आणि त्यांनी आम्हाला ह्या गार्डन मध्ये घेऊन आले। किती सुंदर आहे ना। कुठे बसली शिव मस्ती करतो तिकडे। आणि आज आपल्यासोबत कोण आलंय ते पण दाखव ना ग। हा विसरूनच गेली। आज आपल्या सोबत आली आहे आपली सारा। हाय कर ना, हाय कर। मी तुम्हाला हिची ओळख करून दिली होती त्या दिवशी, तो व्हिडिओ बघितला का नाही तुम्ही? फ्रेंड्स, आजचा दिवस आम्हाला एन्जॉय करायचं डे, कारण उद्यापासून क्लास स्कूल सगळं चालू होणार आहे, म्हणून आम्ही आज या गार्डन मध्ये आलो। आमचा प्लॅन प्रमोद महाजन मध्येच होता, पण असं झालं म्हणून आम्ही सॅड झालो। मग पप्पा बोलले की ठीक आहे चल मी तुम्हाला नेतो त्या गार्डन। कोणत्या काय ना गार्डन मध्ये इच्छा होती ना तुमची, मग कुठेतरी आलो। फिरव ना, ते कसं काय फिरेल, तू फिरवायचं ना। हा असं मस्त मस्त रोलर आहे ते सगळं आहे ना। इथला जो भाग आहे ना याच्या अलीकडचा तो सगळं एकदम जुना आहे, माझ्या पप्पांच्या काळात। हा लहानपणी इकडेच यायचे। त्यांनी आज सांगितलं, मला वाटलं होतं असंच असेल फक्त स्टॅच्यू सारखं उभं राहिलं। कॉलेज रोड कडे हे गार्डन। मला वाटलं असंच असं उभं राहायचं, हे काय निघालं। मज्जा येते बाळा, मज्जा येते। आता आम्ही आलो आहोत आमच्या मामाच्या घरी, आजींच्या घरी। मी तुम्हाला दाखवते आमच्या आजी मामाच्या घरी, त्यांना भेटायला आलोय, त्या आजारी होत्या। तर हाय हॅलो फ्रेंड्स, त्यानंतर आम्ही गेलो होतो माझ्या मावशीकडे, कारण त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता 2-3 दिवसापूर्वी। मग त्यांना बघायला गेलो होतो, त्यांची आता तब्येत कशी हे बघायचं होतं। आणि पाऊसही खूप लागला होता, त्याच्यामुळे आम्ही गार्डनमधून लवकर निघालो आणि तिथे जवळच मावशी राहिल्या होत्या। हे आमचे मामा आहे, हे बघा इथे सगळं असे, हे डायनिंग टेबल आहे, हे किचन आहे, यांचं घर आहे, ते वरती आहे रूम। इथे हे बाबा पप्पा आणि शिव आणि मामा सगळे बसले। हे बाळ आहे यांच्या घरी, याचं नाव रिशान आहे। हा आता झोपायला गेलाय वरती, म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकत, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं। हे त्याचं वेलकमचं आहे, त्याचं वेलकमच्या दिवशी हे काढलेलं आहे। हे असं बाळ दिसतं। आवडलं का हे कमेंट्समध्ये सांगा। फ्रेंड्स, या माझ्या मामी आहे, सायली मामी। तर फ्रेंड्स, मावशीला भेटून झाल्यानंतर तिथे जवळच आमच्या काकू राहिल्या होत्या, तर आम्ही काकूंना भेटायला गेलो, कारण त्या खूप दिवसाच्या बोलवत होत्या। तर हे बघा, हे माझ्या काकू आहेत, परत हे माझे काका आहे समोर बसलेले। तर आम्ही त्यांच्यावर खूप दिवसांनी पहिल्यांदाच आलो होतो, कारण त्यांचा खूप आग्रह चालू होता। आणि त्यांच्या शेजारीच एकदम आमच्या आत्यांचं घर होतं, एकदम शेजारीच। मग त्याच्यामुळे इकडून तिकडे शिवची मस्ती चालू होती। मग आत्या आणि हे मामा आहेत, तर इथे त्यांच्या समोर एक छोटी मुलगी होती आणि शिव आणि त्यांची टक्कर झाली इथे। तर दोघं खूप छान मस्ती करत होते, त्यांना खूप करमून गेलं होतं शिवला पण, आणि ती पण एन्जॉय करत होती, त्यांच्या शेजारी राहते ती मुलगी।
आणि मग आम्ही इथे खूप वेळ काढला. आम्हाला खूप आग्रह करत होते काका काकू पहिल्यांदा आल्यामुळे, पण मग उशीर पण झालेला. पण मग आम्ही तसंच गेलो असतो तर त्यांना वाईट वाटलं असतं, त्याच्यामुळे थोडा वेळ भेटायला आलो होतो आम्ही त्यांना. तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग एवढाच होता. तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.